आज घरात मोठा वाद. सगळे आवाज ऐकू येत होते. सून खूप रागात होती. सासू शांत उभी होती. मुलगा मध्ये अडकला, पण तो गप्प बसला. सून जोरात ओरडली, आता पुरे झाले. मी सहन करणार नाही. हे घर माझे आहे. तुम्ही इथून निघा. सासूचे डोळे भरले. तिने मुलाकडे पाहिले. मुलगा नजर चुकवत. त्याचं हृदय तुटले. ती काही बोलली नाही. हातात छोटी पिशवी. ती दरवाजाकडे चालली. घराकडे शेवटची नजर. आठवणींचा सागर उभा. या घरात संसार केला. मुलाला मोठं केलं. आज हीच बाहेर. दरवाजा हळूच बंद. सासू रस्त्यावर आली. संध्याकाळ अंधारात होती. आकाश ढगांनी भरले. तिच्या मनात वादळ. ती हळू चालत होती. रस्त्यावर कोणी नव्हते. थोडे पुढे बसली. रस्त्याच्या कडेला डोळ्यातून अश्रू वाहत. तिचा मुलगा आठवला. लहानपणी तो म्हणायचा, आई मला सोडू नको. आज त्यानेच सोडले. ती आकाशाकडे पाहते. देवा, माझी चूक काय? मी इतकेच विचारते. माझा मुलगा सुखी राहो. ती शांत प्रार्थना करते. रात्र थोडी वाढली. थंडी जास्त झाली. तरी ती बसून होती. पोटात भूक लागली, पण काही नव्हते. ती देवाचे नाव घेत रात्र कशी बशी गेली. सकाळचा सूर्य उगवला. लोक कामाला जात. एक स्त्री पाहते. आई, तुम्ही इथे, तुमचे घर कुठे? सासू हळू म्हणाली, माझे घर नाही, माझे लोक नाहीत. त्या स्त्रीला वाईट वाटले. तिने पाणी दिले. थोडं अन्न दिले. सासूने आभार मानले. ती पुन्हा बसली. तिच्या मनात आठवणी. मुलगा शाळेत जात. ती त्याला डबा देत. तो हसत म्हणायचा, आई तू महान. आज तो दूर गेला. दरम्यान घरात सकाळ. सून आनंदात फिरत. घर शांत झाले. ती म्हणाली, शेवटी घरात शांती आली. मुलगा शांत बसला. त्याच्या मनात वेदना. आईचा चेहरा आठवला. तो खिडकीत पाहत. रस्त्यावर लोक जात. त्याला अचानक वाटले, आई एकटी असेल. त्याचं हृदय दुखले. पण तो काहीही बोलला नाही. दुपार जवळ आली. सासू अजून बाहेर. ऊन खूप वाढले. ती सावली शोधत एका मंदिरात आली. ती मंदिरात बसली. देवाकडे पाहत राहिली. देवा, मला शक्ती दे. मी एकटी आहे. माझा मुलगा सुखी ठेव. ती शांत म्हणाली. त्यावेळी मंदिरात एक लहान मुलगा आला. त्याने विचारलं, आजी तुम्ही रडत का? सासू हसण्याचा प्रयत्न. नाही बाळा, काही नाही. मुलगा म्हणाला, आजी माझी आई खूप चांगली. ती मला प्रेम देते. सासूचे डोळे भरले. तिला तिचा मुलगा आठवला. ती मुलाला आशीर्वाद देत, सुखी राहा बाळा. देव तुझ्यावर कृपा करो. मुलगा निघून गेला. सासू पुन्हा एकटी. तिच्या मनात वेदना, पण विश्वास देवावर. संध्याकाळ पुन्हा आली. दरम्यान मुलगा घरी. त्याचे मन बैचेन. तो अचानक उठला. तो बाहेर निघाला. रस्त्यावर चालत गेला. त्याला आई आठवत. तो मंदिराजवळ पोहोचला. पण तिथे आई नव्हती. लोक म्हणाले, आत्ता एक माणूस तिला घरी घेऊन गेला. मुलाचे मन घाबरले. तो शांत उभा. त्याला जाणवले अचानक त्याने मोठी चूक केली. त्याच्या डोळ्यात पाणी. तो आकाशाकडे पाहतो. आई मला माफ कर. तो रडू लागतो. ही कथा तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते. जर कथा आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साथ द्या. दरम्यान एका घरात सासू आराम करत. एक वृद्ध माणूस तिला मदत करत. तो म्हणाला, आई तुम्ही घाबरू नका. हे घर तुमचे. सासू शांत बसली. ती देवाचे नाव घेत. तिच्या मनात मुलगा. तिला त्याची काळजी. ती म्हणाली, देवा माझा मुलगा सुखी ठेव.
दरम्यान मुलगा घरी त्याला झोप येत नाही. तो आईचा फोटो पाहतो. त्याच्या डोळ्यात अश्रू. त्याला आठवते बालपण, आईने केलेले कष्ट. तो स्वतःला दोष देतो. सकाळ झाली पुन्हा. तो आई शोधायला निघाला. तो गावभर फिरला. शेवटी एका घराजवळ त्याला आई दिसली. तो धावत गेला. आईच्या पायावर पडला. आई, मला माफ कर. मी मोठी चूक केली. सासूचे डोळे भरले. ती मुलाला उचलते. बाळा, रडू नको. आई कधी रागवत नाही. मुलगा जोरात रडतो. मी वाईट मुलगा आहे. आई म्हणाली, नाही, तू माझे बाळ आहेस. त्यावेळी सून आली. ती शांत उभी होती. तिच्या डोळ्यात पश्चाताप. ती सासूच्या पायावर पडली. आई, मला माफ करा. मी रागात बोलले. सासूने तिला उचलले. ती म्हणाली, बाळ, घरात राग येतो, पण प्रेम मोठे असते. मुलाला म्हणाला, आई, तुम्ही घरी चला. मी तुमची सेवा करीन. सासू शांत हसली. ती म्हणाली, बाळ, घरात प्रेम असेल तर मी नक्की येईन. त्या दिवशी सगळे घरी परत आले. घरात पुन्हा आनंद. सासूच्या डोळ्यात पाणी. पण ते आनंदाचे त्या दिवसानंतर घरात कधी भांडण झाले नाही. सगळे एकत्र राहिले, कारण त्यांना समजले, आईचे प्रेम मोठे, आईचे हृदय विशाल. आई नेहमी माफ करते. आणि त्याच दिवशी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, कारण आईचे प्रेम जगातील सर्वात मोठे आहे.